मग आपण आता वचनात जाऊया. How many of you are excited to hear God's मग word? किती तुम्हामधून किती लोक उत्साहित आहात देवाचं वचन I'm ऐकण्यासाठी. telling you, the more you are excited, आणि मग जेवढे तुम्ही उत्साहित आहात this word of God will work in your life. तेवढंच हे जे देवाचं वचन आहे तुमच्या जीवनात काम The more करेल. you are ready to receive this word in your आणि life, जेवढं तुम्ही हे उत्सुकता असताल की हे जे शब्द आहे तुमच्या जीवनामध्ये स्वीकारण्यासाठी, you will never go empty-handed from this तुम्ही place. जे आहे ते तुम्ही रिकाम्या हाती नाही जाणार या You जागेत. will go with the blessings of God from this place in Jesus' name. तुम्ही जे आहे आशीर्वादांनी भरून इथून जाता येशूच्या नावात. I believe today God is going to speak to many of us. आणि मग मला विश्वास आहे की देव जे आहे आज आपल्यामधून सर्वांसंगती बोलणार आहे. Because the word of God says, कारण की देवाचं वचन असं म्हणतं my sheep की माझं जे मेंढरू आहे will hear my voice. ते माझं वाणी Oh, ऐकतं. we are the sheep of Jesus, आणि आपण जे आहे ते देवाचं मेंढरू आहोत. redeemed by His blood, येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आपण आपल्याला आरोग्य मिळालेलं आहे. and वाचवलं गेलं and called to be filled by the power of the Holy आणि Spirit. मग आपण जे आहे ते बोलवलं गेलेलं आहे की पवित्र आत्म्याच्या ताकदीने भरून Amen. जाण्यासाठी. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. So let us all go to the book of Philippians. आणि मग आपण फिलिपिन्स मध्ये जाऊया. Yes, Philippians chapter 4. फिलिपकरस 2 मध्ये जाऊया. Philippians chapter 4 verse 6. सॉरी 4:6. Yes. The book of Philippians chapter 4 verse 6. Verse 6. Yes, let's read from verse 4. 4:4. Somebody read it Marathi. कशाही विषयाची काळजी करू नका, पण प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शन सह आपली मागणी देवाला कळवा. 4, 5, 6. 4, 5, 6. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. सर्व लोकांस तुमची सहनशीलता कळून येवो. प्रभू समीप आहे. कशाही विषयाची काळजी करू नका, पण प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनच आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याचे पलीकडे असलेले देवाची दिलेली शांती तुमची अंतःकरण व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राहतील. Amen. You know, here the word of God says, आणि मग इथे जे आहे देवाचं वचन असं म्हणतं rejoice in the Lord. की देवाच्या मध्ये तुम्ही आनंद करा. These are the words of Apostle Paul. आणि हे जे शब्द आहेत ते पौलचे शब्द आहेत. And you know when he wrote these words? आणि तुम्हाला माहिती का त्यांनी हे शब्द केव्हा लिहिलेले आहेत? When he was experiencing one of the rude punishments that a man can experience. आणि मग हे त्यांनी तेव्हा लिहिलेलं आहे जेव्हा तो एक कठोर अशी स्थितीमधून जात होता, जिथे त्यांना मोठं असं पनिशमेंट म्हणजे शिक्षा दिलेली होती. He was a Pharisee of Pharisees. आणि तो जो होता तो परुषींचा परुषी होता. He was a Roman citizen. आणि तो जो होता तो रोमच्या जागेतला तो एक व्यक्ती होता. One of the high person in those days. आणि मग तो जे आहे तो एक मोठा असा व्यक्ती होता त्या दिवसांमध्ये. And was very rich in historical says Paul was very rich. आणि मग जे ऐतिहासिक जे लोक आहेत ते म्हणतात की पौल जो आहे तो खूपच असा श्रीमंत होता. He was a trader तो जो होता तो ट्रेड करणारा and होता also a Pharisee. आणि तो पारसी होता. But पण because of the sake of Jesus Christ, येशू ख्रिस्ताच्या कारणाकरता, because of the sake of Jesus Christ, येशू ख्रिस्ताच्या कारणाकरता this great Pharisee, हा जो मोठासा फारसी होता, this great observer of the law, आणि तो जो होता तो न्यायामध्ये चालणारा व्यक्ती he होता. was a zealous person, तो जो होता तो एक आकृष्ट व्यक्ती होता. very much zealous for his God. त्याला देवासाठी त्याला खूप असं
म्हणजे उत्साह होता. But because now, पण आता for the sake of gospel, वचनाकरता because of the sake of the gospel, वचनाकरता सुसमाचार की वजह से, amen, now he is in a prison तो जे आहे आता त्या जेलमध्ये आहे. and now he is experiencing the rude punishment of those days. आणि मग त्या काळातली ती जी सगळ्यात मोठी शिक्षा जी आहे तो ते त्याच्यातून चालला होता. Today's jail is nothing compared to the jail of the Roman Empire. आताचं जे जेल आहे ते असं का म्हणजे आता काहीच नाहीये. रोमकराच वेळेत रोम साम्राज्यामध्ये असताना You know, जसं होतं. there was a great philosopher in the Roman Empire. There was a great philosopher. तत्वज्ञानी व्यक्ती होता. Yeah, and I used to, you know, there is a famous book of Roman Empire. आणि मग ती जी आहे एक मोठी अशी फेमस पुस्तक होतं रोमन That was एम्पायर. written by that philosopher. आणि ते जे आहे त्या फिलॉसॉफरचे लिहिणे होते. In that book, he describes about the Roman jail. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी जे आहे असं रोमकरास राज्याचं जे जेल होतं ते कसं होतं त्याबद्दल And he लिहिलं. describes about the punishments of Roman Empire. आणि मग तिकडे जे शिक्षा दिलेली गेली होती त्याबद्दल ते जास्त लिहिलेलं I आहे. remember that book years back when I read that book. आणि मग मला आठवतंय खूप वर्ष अगोदर मी ती पुस्तक You know वाचलेलं. what he wrote about the Roman jails and the Roman punishments? आणि मग तुम्हाला माहिती आहे का की त्यांनी ते रोमच्या जेलबद्दल आणि त्यांच्या शिक्षेबद्दल काय लिहिलेलं? These are the words. हे शब्द आहेत त्यांचे It's better to die की हे एक चांगलं आहे मरणं than to be caught by the Roman Empire. रोमन लोकांकडून पकडलं जाण्यापेक्षा मरणं चांगलं आहे. That is far better. ते खूप चांगलं आहे. Death is better than the punishments of Roman Empire. मरणं हे खूप चांगलं आहे त्यांच्या शिक्षेमधून जाण्याच्या पेक्षा. The man who experienced great pain in his life, एक व्यक्ती ज्यांनी खूप असं कठीण गोष्टीमधून जाऊन दुःख सहन केलं. oh, these words are not from the bed of roses. आणि हे जे आहे हे शब्द जे आहेत ते असं चांगल्या काळातले नाही आहे. It was from a painful time. ते जे आहेत ते फार दुःखाच्या दिवसातून आहे. But an apostle of God पण देवाचा जो संदेश आहे is a man who rejoices even in the chains of bondages. तो जे आहे जेव्हा संकटातून जात असतो त्याच्यातही तो उत्साह असतो. An apostle of God आणि जो देवाचा संदेश असतो is the one who will rejoice even in the bondages of their life. तो जो असतो तो देवाच्या उपस्थितीत खुश असतो जरी संकटातून जात You know असतो. what was the first verse of this book? मग तुम्हाला माहिती आहे का पहिलं Philippians वचन 1:1. फिलिपिन्स करास 1:1 मध्ये काय लिहिलेलं आहे तुम्हाला माहिती आहे का? Please read Philippians 1:1. पाऊल व तिमोथेय, ख्रिस्त येशूचा दास याच्याकडून फिलिप शहरातील ख्रिस्त येशूमध्ये जे पवित्र Here आहे, Paul is saying, इथे पौल म्हणत आहे Paul, पॉल a bond servant of Jesus Christ. जो ख्रिस्त येशूचा दास ह्याच्याकडून You know, the first book पहिल्या पुस्तकात was the book of Romans. जे आहे ते रोमन लोकांचे पुस्तक होतं. The book of Romans was the first ever letter written by Paul. जे फिलिप करास Paul wrote the first letter that Paul ever पौलांनी wrote रोमनसाठी पहिलं लेटर लिहिलेलं was the book of Romans. ते म्हणजे रोमनची पुस्तक. And that book when he wrote, आणि जेव्हा त्यांनी ते पुस्तक लिहिलं he wrote in the days of the glorious time of gospel. त्यांनी ते अशा वेळेस लिहिलं जेव्हा एक असं चांगला काळ होता. Those are the times the apostles were traveling and taking gospel to the तो काळ ends of असा होता की जेव्हा देवाचे शिष्य जे आहेत ते सगळीकडे जात होते संदेश the घेऊन. earth. And please read Romans 1:1. आणि मग तुम्ही रोम 1:1 वाचा. Rome 1:1. प्रेषित होण्यास बोलवलेला हम्म. येशू ख्रिस्ताचा दास, देवाच्या सुवार्तेसाठी वेगळा केलेला पाऊल Yes. Here Paul is saying, इथे पौल म्हणत आहे an apostle of Christ, की देवाचा जो दास आहे who is a bond servant of Jesus. जो जन्मातूनच तो देवाचा दास आहे. Romans 1:1. रोम 1:1 म्हणत आहे Those were the glorious days. की ते जे आहेत ते चांगले दिवस होते, चांगला काळ होता. And Paul's word
was Paul, a bond servant of Jesus. आणि मग पौलाचा शब्द असे होते की पौल जो जन्मापासून देवाचा दास आहे. But now in Philippians 1:1, पण फिलिपी 1:1 मध्ये लिहिलेलं आहे Paul was not in glorious days now. की पौल जे आहे आता एक चांगल्या काळातून नाही Paul चालले. is in jail now, तो आता त्या जेलमध्ये तुरुंगात आहे. experiencing the rude punishments of Roman आणि Empire. मग त्यांचे जे कठोर शिक्षा आहे त्याच्यातून तो चालला आहे. But रोमियो में क्या वचन में पौलुस इंट्रोड्यूस किया ना, वही वचन उपयोग किया. He was not changing his status. पण त्यांनी जे रोम करासमध्ये लिहिलेलं होतं तेच त्यांनी जे शब्द आहेत ते परत त्यांनी इथे सुद्धा वापरले कठीण गोष्टींमधून जात असताना Many सुद्धा. people in their glorious time अनेक वेळेस खूप लोक त्यांच्या चांगल्या दिवसांमध्ये bravely call ourselves the child of God. स्वतःला देवाचं लेकरू असं ठामनिशेने बोलतात. Bravely call us that we are the servants of God. स्वतःला फार ठामनिशेने सांगतात की आम्ही जे आहेत ते देवाचे दास आहोत. Proudly we call that we are the child of God. आणि मग म्हणतो की स्वतःला आपण म्हणतो की आम्ही जे आहे देवाचं लेकरू आहोत. But when the problem comes, पण जेव्हा कठीणाई येते, when tough days arise, जेव्हा कठीण दिवस येतात, how many of us can stand in that मग position? किती लोक त्या जागेमध्ये थांबू How शकतात? many of us walk in that position? मग किती लोक त्या जागेमध्ये चालू How many शकतात? of us reflect ourselves as sons and daughters of God even in the tough days? आणि मग त्या काळात सुद्धा कोण म्हणू शकतं की आम्हीच देवाचे लेकरं आहोत? How many of us can follow Jesus आणि मग किती even in the toughest days? आणि मग किती लोक येशू ख्रिस्ताला तरी पण त्याच्या मागे जाऊ शकतात त्या कठीण काळामध्ये You know सुद्धा? why Paul is so special? तुम्हाला माहिती का पौल जे आहे तो का एवढा मौल्यवान आहे? In the glorious days, कारण की जे चांगले दिवस होते, Paul was a bond servant of Christ Jesus. तो जो आहे तो जन्मातूनच देवाचा येशू ख्रिस्ताचा दास होता. Now in the worst days, पण आता जेव्हा काळ चांगला नाहीये Paul didn't change the word. तरी पौलाने त्याचे शब्द नाही बदलले. When he's writing letter to the church, जेव्हा त्यांनी पत्र लिहिले त्या कलिशासाठी, he's once again saying, त्यांनी परत एकदा म्हणलं आहे Paul, the bond servant of Jesus. पौल जो जन्मापासून येशूचा दास आहे. He is saying, bond servant. त्यांनी स्वतःला असं बोललेलं आहे की तो जन्मापासून तो दास आहे. दास मतलब servant, but इसमें लिखा है bond servant. You are tied. You are a tied servant. म्हणजे इथे लिहिलेलं आहे की जन्माचा दास, पण त्याचा अर्थ असा आहे की तो बांधला गेलेला आहे जन्मापासून ह्या गोष्टीसाठी. He's a tied bond servant of Jesus. तो जो आहे तो बांधलेला दास आहे देवासाठी. You know when he's saying that in Philippians, when आणि he's saying मग तो that जेव्हा फिलिपीमध्ये हे बोलत आहे he is bonded physically outside. तर तो जे आहे बांधला गेलेला आहे शारीरिक देहामध्ये. Physically he is tortured badly. शारीरिक देहामध्ये तो फार प्रॉब्लेम्स मधून संकटातून चाललेला आहे. Very heavy chains in the hands. त्याला जे आहे बांधलं गेलेलं आहे बंधनांमध्ये. Heavy chains in the legs. साखळीने त्याला बांधलं गेलेल्या हाताला आणि पायाला. Chains in the neck. गळ्यामध्ये त्याच्या आहे ते. They, you know, there is one punishment of thornful. They give the thorn chappals, sandals. आणि मग त्या काळात असं असायचं की काट्यांनी भरलेली जी चप्पल आहे ती त्यांना घातली जायची. And they were not allowed to sit. आणि मग त्यांना जे आहे बसायला अनुमती नव्हती. They stand in the thorn sandals. आणि Day and मग night. ते जे आहे ते त्या चप्पल घालून दिवस रात्र त्यांना उभंच राहावं लागायचं. Imagine the bondage those days. मग तुम्हाला कसं तुम्ही विचार करू शकता की हे बंधन किती वाईट होतं. But the great apostle of the word of God is saying, पण देवाचा जो मोठा दास आहे या वचनाद्वारे तो असं म्हणत आहे I might be bonded outside, की मी जे आहे शारीरिक देहामध्ये बांधलं गेलं असू शकतो. but that is not a matter. पण त्याचं काय म्हणजे That त्याचा is not a फरक matter. नाही पडत. As I am bonded with Christ. जसं मी आहे देवासंगती बांधलं गेलेलं You know what आहे. is bonded with Christ? मी ख्रिस्तासंगती बांधलं गेलेलं आहे. ह्याचा अर्थ म्हणजे काय माहिती आहे का? Christ and Paul are together and they are tied की together. ख्रिस्त आणि पौल जे आहेत ते एकत्र आहेत आणि ते एकत्र बांधले Oh, गेलेले that आहेत. is inseparable. मग हे म्हणजे काय की ते कधीही दूर नाही जाऊ शकत. Paul is saying, me and Christ are inseparable. आणि पौल म्हणतोय की मी आणि ख्रिस्त जे आहे ते एकजूट
आहे आम्ही कधी काढू म्हणजे आम्हाला वेगळं करू नाही जाऊ शकत. That is called bond servant of Jesus. त्याला म्हटलं जातं की जन्मापासून येशू ख्रिस्ताचा दास. मसीह से बाहर नहीं जा सकते क्योंकि मसीह के साथ बांध के रखा है आणि तो हमें. He is मसीह bonded with बाहेर Christ. नाही जाऊ शकत कारण की तो जे आहे तो ख्रिस्तासंगती बांधला गेलेला आहे जन्मापासून. So a person who is bonded with Christ मग तो जो व्यक्ती जो बांधला गेलेला आहे येशू ख्रिस्तासंगती is free outside even if he is bonded outside. आणि तो जो आहे तो स्वातंत्र्य आहे जरी तो आतमध्ये बांधलेला असेल. Outside the chains were there. बाहेर जे आहे ते साखळ्या होत्या हातात. In the eyes of people he is tied and tortured. आणि लोकांच्या नजरेमध्ये तो जे आहे बांधला गेलेला आहे आणि तो फार हालामधून चाललेला But आहे. you know what Paul says? पण तुम्हाला माहिती का पौल काय म्हणत I आहे? am redeemed by the blood of Jesus. मी जे आहे ख्रिस्तात स्वतंत्र आहे We are completely delivered by the power of God. आणि आम्ही जे आहे ते देवाच्या ताकदीने स्वतंत्र झालेलो आहे. Because बागर का बंधन हमको प्रॉब्लम नहीं है क्योंकि आज हम मसीह के साथ हम स्पिरिचुअली बंधन हो गया है. I mean, we are बाहेरचं bonded जे with बंधन Christ. आहे त्याचा आपल्याला फरक नाही पडत कारण की आपण ख्रिस्ताच्या आतमध्ये एकत्र ख्रिस्तासंगती बांधलेलो गेलो आहे. Because if we are bonded with Christ, कारण की जर आपण ख्रिस्तासंगती बांधलो the असेल power of God is more than enough to break every bondages of the तर world. देवाची जी ताकद आहे ती आपल्यासाठी काफी आहे या जगासंगती लढायसाठी. No bondages of this world या जगाचे जे बंधन आहे can stop the power of God in our lives. ते आपल्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताची ताकदीला थांबवू नाही शकत. उस दिन पौलुस को जेल में बंधन था. मग त्या दिवशी पौलाला जेलमध्ये त्या तुरुंगामध्ये बंधन होतं. शायद आज बीमार में आज आप बंधन हो गए. आज असं असेल की तुम्ही आजारपणामध्ये बांधले गेले Today असाल. you might be bonded with sickness and you जर may तुम्ही get. आजारामध्ये ते बांधले गेले असताल आणि तुम्ही आले असताल Today you might be coming up with the problems and you are bonded आणि with. मग तुम्ही तुमच्या संकटामध्ये येत असताल बांधनामध्ये येत असताल. But you know what is the words of encouragement? पण तुम्हाला माहितीये का प्रोत्साहनाचे जे शब्द आहेत ते काय आहेत? These encouragement words are not from an ordinary man. आणि हे जे प्रोत्साहनाचे शब्द आहेत हे काय एक साधारण व्यक्तीपासून नाही आहे. It's from one of the mightiest apostles ते in the जे kingdom आहेत of ते God. असे महानशा देवाच्या शिष्याचे आहेत. And he's saying, आणि तो म्हणत आहे Philippians 4:4, फिलिपी 4:4 मध्ये rejoice in the Lord. की देवामध्ये आनंदित माना, आनंदित व्हा. Rejoice in the Lord. आणि देवामध्ये आनंदित व्हा. And always I tell you, rejoice in the Lord. आणि सतत मी तुम्हाला सांगतो, पुन्हा तुम्हाला सांगतो की आनंद करा. Today I want to tell you something. आणि मग आज मला तुम्हाला हे काहीतरी सांगायचंय. In mid of your problems, you can rejoice in the Lord. तुमच्या ज्या संकटामध्ये आहे तुम्ही तरी तुमच्या संकटामधून सुद्धा तुम्ही देवाची आराधना करू शकता आणि तुम्ही उत्साहित राहा. Because when you are bonded with Christ, कारण की जेव्हा तुम्ही देवासंगती बांधले गेला आहात the outside chains of your life are not a problem. बाहेरचे जे बंधन आहेत ते तुमच्यासाठी काही फरक नाही पडत त्याच्यात. Because if you are bonded with Christ, कारण की जर तुम्ही देवासंगती बांधले गेले आहात you are assured that the power of God can break every chains of your life. मग तुम्हाला ती खात्री आहे की देवाची जी ताकद आहे त्याच्याने सगळे तुमच्या जीवनातले बंधन तोडू शकतात. In that horrible आणि situation, मग त्या अशा कठोरच्या जागेमध्ये you won't see Paul saying how much unbearable the pain is. त्या कठीण वेळेमध्ये पौल असं नाही बोलणार की किती वाईट दिवस चाललेले आहे, किती दुःख आणि कष्टाचे दिवस आहेत. एक शब्द भी ये लेटर में नहीं है कितना कितना आणि मग ह्या- चिंता कितना है, how आणि- much painful it is. आणि मग ह्या जे पत्र आहे ते एकदाही तुम्हाला असं दिसणार नाही की पौलाने कुठेतरी असं दुःख सांगितलं आहे. He didn't share how much worse the punishments are. त्यांनी जे त्याचे कष्ट आणि कठीणाई बद्दल नाही लिहिलेलं आहे, But he's telling the church, पण त्यांनी हे कलिशियाला हे सांगितलं. encouraging the church, त्यांनी प्रोत्साहन दिलंय encouraging कलिशियाला every believers of Christ. की जेवढे सगळे देवाचे विश्वासू आहेत In mid of these problems, त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि म्हटलं की त्याच्या जे प्रॉब्लेम आहे, संकट आहे in mid of त्यामध्ये his challenges,
त्याच्या जे कठीणाई आहे त्याच्यामध्ये Paul is saying, पाऊल म्हणतोय rejoice in the Lord. की देवामध्ये तुम्ही आनंद But करा. I want to tell you, these are the words of the Holy Spirit this evening. आणि हे जे आहेत हे पवित्र आत्म्याचे शब्द आहेत या संध्याकाळी Do not worry about की anything. तुम्ही चिंता करू नका कशाबद्दल. Rejoice in the Lord. तुम्ही जे आहे आनंद करा देवा. Once again, rejoice in the Lord. आणि मग अजून एकदा सांगतो की परत तुम्ही आनंद करा. And the fifth verse, please. Fifth verse. Philippians 4:5. सर्व लोकांस तुमची सर्व लोकांस तुमची सहनशीलता कळून येवो. प्रभू समीप आहे. Amen. The word here, Paul is saying, the Lord is at hand. आणि मग इथे पौल म्हणतोय की देव जे आहे ते हाताशी आहे. You know why the word of God is recommending us to rejoice? मग तुम्हाला माहिती आहे का देवाचं वचन आपल्याला का असं आनंद करायला सांगतं? क्योंकि परमेश्वर आपसे दूर नहीं है, परमेश्वर आपके पास है. कारण की परमेश्वर जे आहे ते तुमच्यापेक्षा लांब नाहीये, तो तुमच्या जवळ आहे. If you wondered जर that, तुम्हाला विचार पडला, if you would have thought the Lord is so far from you, जर तुम्ही असा विचार केला की देव माझ्यापासून फार लांब आहे, today the word of God is for you and me. आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हा शब्द आहे. आपके चिंता के बीच में आप परमेश्वर दूर नहीं है, आपके पास ही है. आमेन. तुमच्या कष्टामध्ये, तुमच्या चिंतामध्ये देव तुमच्यापासून लांब नाहीये, पण तो तुमच्या जवळ आहे. He is not a Lord who stands far and enjoy your pains. तो असा देव नाहीये जो लांब उभा राहून तुमचं जे कष्ट आहे, तुमची जी वेदना आहे ती पाहून खुश होतो. Can you imagine? These are the words of Paul. आणि हे तुम्ही विचार करू शकता की हे पौलाचे शब्द In आहेत. mid of all those pains, आणि त्या सगळ्या दुःखाच्या काळातून सुद्धा त्यांनी हे शब्द in लिहिले. mid of blood oozing out from his त्याच्या body, शरीरातून जे रक्त आहे ते निघत होतं तरी त्यांनी हे शब्द लिहिले. Paul is saying, पौल म्हणतोय Lord is not far. देव जो आहे तो फार लांब नाहीये. Our Lord is not far. आपला प्रभू जो आहे तो लांब नाही. Our Lord is so closer. आपला जो प्रभू आहे तो किती आपल्या जवळ You आहे. know why he is so closer? मग तुम्हाला माहिती आहे का तो का जवळ But आहे? I would say, you know, how much he is closer. मग मी तुम्हाला म्हणेल की कसं एवढा जवळ होता. आपको मालूम है कितना पास है? तुम्हाला कितने करीब माहिती है आहे का परमेश्वर? की किती जवळ देव आहे तुमच्या? You have any idea? तुम्हाला काय म्हणजे काय विचार आहे का त्या गोष्टीबद्दल? I tell you, he is so close because he is inside you. मी तुम्हाला सांगतो की तो एकदम जवळ आहे कारण की तो तुमच्या आत आहे. वो इतना करीब है कि परमेश्वर आपके अंदर है. तो एवढा जवळ आहे की तो तुमच्या आतमध्ये आहे He आज. is inside you. तो आज तुमच्या आत आहे. And that what the Paul is saying. आणि मग हेच पौल म्हणतो इकडे The Lord is not far from us. की प्रभू जो आहे तो आपल्यापेक्षा लांब Our नाही. God is not a God who is far from our आपला problems. प्रभू जो आहे तो आपल्या संकटापासून लांब नाहीये. हमारा चिंता के बीच में दूर जाके हमको मजाक उड़ाने वाला परमेश्वर नहीं है. आणि He is not आपल्या a God who makes संकटाच्या fun of our problems. आपल्या संकटाच्या दिवसामध्ये लांब जाऊन आपली चेष्टा किंवा थट्टा करणारा देव नाही येतो. So rejoice in the Lord मग म्हणूनच तुम्ही देवात आनंद करा because the Lord is with you. कारण की देव तुमच्या बरोबर आहे. Today, whatever problems you have come up in this place, आज तुम्ही कोणत्याही संकट किंवा बंधनात इथे आला in असता, mid of your problems, तुमच्या संकटातून the word of God is this: संकटामध्ये असताना देवाचं वचन असं आहे rejoice. की आनंद करा. Don't be sorrowful. मग तुम्ही जे आहे ते निराश नका The राहा. problem might look big. जे संकट आहे ते मोठं दिसेल. The problem might be those that looks like those big chains that were surrounding Paul. मग संकट जे आहे त्या मोठ्या साखळ्यांसारखं दिसल की जे पौलाच्या हातामध्ये होतं. The Roman chains are so big that no person has the power to break it. जे रोमचे जे साखळ्या होत्या ते एवढ्या जाड आणि एवढ्या मोठ्या असायच्या की कोणीही त्याला तोडू नाही शकत. Might be your problems in today's life might be look like those big chains of Roman chains. आणि मग तुमच्याही जीवनाचे जे बंधन आहे, तुम्हाला संकट जे आहे ते असं वाटत असेल की जे रोमच्या टायमाचे जे साखळ्या होत्या तशाच मोठ्या आणि तसंच न तुटणार असं असू शकतं. Unbreakable, न तुटणार unbearable. आणि जे तुम्ही झेलू नाही शकत तसं. That was the situation of Paul in the आणि jail. हीच ते पौलाची जी हालत होती जेलमध्ये अशी होती. And that Paul is saying, आणि तरी तो पौल म्हणतो I will rejoice in the Lord. की मी जे आहे देवामध्ये आनंद And मानेन. I am recommending you all, be rejoice in the आणि मी Lord. तुम्हालाही सांगेल की तुम्ही देवामध्ये आनंद करा Because we have a Lord with us कारण की आपल्या बरोबर असा देव आहे who
can break this unbearable chain? जो हे जे न सहन करणारे जे साखळे आहेत ते तो तोडून टाकतो. Who can break this impossible chains? आणि हे जे Who can break these impossible chains? अशक्य जे साखळे आहेत ते तो तोडू शकतो. Roman chains were chains that no person in this world can break it. आणि हे जे रोमचे जे साखळे होते ते अशा जाड आणि मोठ्या होत्या की कोणीही त्याला तोडून मुक्त नाही होऊ शकत. Today, no problems, the problems that you are facing, no man in this world can break it. आज जे काही संकट जे काही बंधन तुम्ही ज्याच्यातून चाललेले आहात ते कोणीही व्यक्ती तोडू नाही शकत. The sickness you are facing, no man can break it. आजारपण जे तुम्ही ज्या आजारपणातून चालले कोणी तुम्हाला त्याच्यातून काढू नाही शकत. The addictions that you are going through, no man can break it. आणि मग जे काही तुम्हाला व्यसन आहे ते तुम्हाला कोणी पण तोडू नाही शकत. The temptations that you are experiencing, no man can break आणि it. मग जे लोभ आहे त्याला कोणीही तोडू नाही शकत. The problems that you are facing, no man in this world, no one can break it. आणि मग जे संकट आहे जे तुम्ही त्या संकटातून चाललेलं आहे ते कोणीही व्यक्ती या जगातलं तोडू नाही शकत. Because those problems are like those Roman chains. कारण की ते जे संकट आहेत ते त्या रोमची जे साखळ्या होत्या त्याच्यासारखे But आहेत. I have a good news through the word of God. पण माझ्याकडे एक चांगली बातमी आहे देवाच्या वचनाद्वारे. हमारे पास एक परमेश्वर करीब में हमारे अंदर है, हमारा सब बंधन को तोड़ सकते हैं. आमीन. आणि परमेश्वर आपला जो आहे तो असा आहे, आपल्या जवळ आहे, आपल्या आत आहे आणि तो आपल्याला सर्व काही बंधनातून मुक्त करू शकतो. He can break every chain आणि this तो जे evening. आहे सर्व साखळे आपल्या जीवनात तोडू शकतो या संध्याकाळी. Those days Paul was experiencing a physical chain. आणि मग पौल जे आहे त्या दिवसामध्ये शारीरिक देहामधल्या साखळींना जाणीव करत होता. But today your chain might be a spiritual chain. मग तुमची जी साखळी असेल ती आत्मिक साखळी असेल Invisible chain. जी दिसायला तुम्हाला नाही दिसत. That sickness which is an invisible chain. आणि मग ती जी आजार आहेत ते न दिसणार साखळी असू That शकते. problem which is an invisible chain. आणि मग ते असं संकट असू शकते जे न दिसणारं संकट आहे. That fear which is an invisible chain. आणि मग जी भीती आहे ती तशी न दिसणारी भीती आहे. That temptation which is an invisible chain. आणि मग जे लोभ आहे ते तसं लोभ असू शकतो जे त्या न दिसणाऱ्या साखळी And असतात. those addictions which are invisible chains. आणि मग जे Addictions. व्यसन जे आहे ते त्या न दिसणाऱ्या साखळीसारखे आहे. Those are the invisible chains like those visible chains of Paul. आणि मग ते जे आहेत तशाच साखळ्या आहेत जे पौलाच्या टायमाला जे दिसणारे साखळ्या होत्या. Paul is telling to the church, आणि मग पौल कलिशाला म्हणत let it be a visible chain in my hand, की जरी हे दिसणारे साखळ्या असतील माझ्या or हातात let it be an invisible chain in your किंवा life. तुझ्या जीवनातली जी न दिसणारी साखळी Oh, आहे. our Jesus can break visible and invisible chains. हो आपलं ते येशू ख्रिस्त जो आहे तो दिसणारे आणि न दिसणारे साखळ्या आणि बंधन तोडू शकतो. He can break the physical and spiritual chains. आणि तो जे आहे शारीरिक आणि आत्मिक जे साखळे आहेत ते तोडू शकतो. And today I am telling you, if you are ready to receive this word, today God is breaking every physical and spiritual chains of your आणि life. मग मी तुम्हाला आज सांगतो की जर तुम्ही हे वचन स्वतःसाठी स्वीकारत आहे तर तुम्ही जे आहे ते येशू जे आहे तुमच्या जीवनातून जे शारीरिक साखळे आहेत आणि आत्मिक साखळे आहेत ते सगळं तोडत आहे. So come on, tell your person next to मग you तुमच्या बाजूला जे आहेत त्यांना हे सांगा and tell him, rejoice. आणि त्याला सांगा की तुम्ही आनंद करा Do not worry. आणि तुम्ही चिंता करू नका. वचन हमको सिखा रहे, rejoice. आणि वचन आम्हाला सांगत आहे की We are आनंद not करा. a worrying generation. आणि आपण जे आहे हे चिंता करणारे काळ नाही, पिढी नाही. परमेश्वर का संतान, परमेश्वर का पीढ़ी, हम डर से जीने वाला पीढ़ी नहीं. आणि परमेश्वराचे जे लेकरं आहेत, परमेश्वराची जी पिढी आहे ही घाबरून राहणारी नाहीये. हम चिंता में जीने वाला पीढ़ी नहीं है. आपण जे आहे चिंतामध्ये राहणारे Oh, पिढी नाहीये. we are a rejoicing generation. आपण जे आहे ते आनंद करणारी पिढी आहे. But because the Lord is with us, पण कारण की देव आपल्या बरोबर आहे. Lord is with us. देव आपल्या बरोबर आहे. He is inside us. तो आपल्या आत आहे. Holy Spirit is inside us. तो पवित्र आत्मा आपल्या आत आहे. So Paul is saying, पौल हे म्हणत आहे rejoice की in the Lord. आनंद करा, देवामध्ये आनंद All
always rejoice. आणि नेहमी तुम्ही आनंद And करा. on the verse 6, आणि 6व्या वचनामध्ये असं लिहिलंय. he's speaking about how to deal the problems. आणि मग आपल्या संकटातून किंवा आपल्या कष्टातून कसं निघायचं आहे हे त्यांनी लिहिलेलं How आहे. many of you know what is your problem? मग तुम्हाला माहिती आहे का तुमचं काय प्रॉब्लेम आहे? कितीला माहिती आहे? किती जणांना माहिती And आहे? today God will help us to deal that problem. आणि आज जे आहे देव आपल्याला त्या प्रॉब्लेमचं उत्तर दे. You're not going to peg that problem for a long time. आणि मग ते जे संकट आहे तुम्ही त्याला धरूनच नाही You know राहणार. what is petting the problem? मग तुम्हाला माहिती आहे का त्याची काळजी घेणं म्हणजे काय असतं? In compromising with that, त्याचा अर्थ हे असतं की त्याच्या संगती तडजोड करणं living with it. आणि त्याच्या संगती राहणं. तुम चिंता के साथ जीने के लिए परमेश्वर नहीं बुलाया, चिंता को तोड़ने के लिए बुलाया. आणि तुम्ही जे आहे चिंता Amen. राहण्यासाठी देवाने नाही बोलवलेलं आहे, पण ते तोडण्यासाठी बोलवलेलं बीमार आहे. के साथ जीने के लिए नहीं बुलाया, बीमार से चंगाई मिलने के लिए हमको परमेश्वर आणि बुलाया. मग जे आहे आजारपणासाठी देवाने तुम्हाला नाही बोलवलेलं आहे, पण आजारपणातून तुम्हाला बरं करण्यासाठी बोलवलेलं God आहे. has not called you to live with addiction, but God has called you to overcome the आणि addiction. देवाने जे आहे तुम्हाला जे व्यसन आहे त्याच्यात राहण्यासाठी नाही बोलवलेलं आहे, पण त्याच्यातून तुम्हाला काढण्यासाठी And बोलवलेलं the आहे. sixth verse speak about it. आणि मग 6वं वचन असं म्हणतं How to deal your challenges. की तुम्ही तुम्ही जे चुनवतीमधून चाललेले आहात त्याला तुम्ही कसं तुम्ही How to deal. उत्तर द्यायचं. Come on, let's read and figure it out. मग आपण आता वाचूयात आणि ते बघूयात त्याचं उत्तर. कशाही विषयाची काळजी करू नका. Yes, we'll go slow. From here, it says, आणि मग इथून असं लिहिलेलं आहे do not be anxious for anything. की कशाही गोष्टीची काळजी करू नका. The more you get anxious, जेवढं तुम्ही काळजी करता the more devil can take control over you. तेवढंच सैतान तुमच्यावरती हावी होऊ शकतो. Anxiousness, आणि जे काळजीपणा जे आहे is not the work of God. ते जे आहे हे देवाचं काम नाहीये. Is the work of devil. हे जे आहे हे सैतानाचं काम आहे. Your anxiousness didn't came from God. तुमची काळजी जी आहे ती देवाकडून नाही आलेली. Your anxiousness is not a gift from heaven. आणि जी काळजी आहे हे काय स्वर्गाचं भेट नाहीये. It's a work of the devil and his kingdom. हे जे आहे हे सैतानाचं काम आहे, त्याच्या राज्याचं हे काम आहे. And God's word says आणि देवाचं वचन असं म्हणतं to deal the problem first. की ह्या In order to deal the या problem, संकटासाठी उत्तर जे आहे the first thing, ते पहिली गोष्ट म्हणजे ही आहे do not be anxious. की तू जी आहे काळजी करू Do नको. not be anxious. काळजी नको करू Rejoice in the Lord आणि आनंद कर देवामध्ये, because the Lord is with you. कारण की देव तुझ्या बरोबर आहे. Today, tell yourself, मग आज स्वतःला हे बोला tell to your own mind, आणि मग स्वतःच्या मनाला आणि बुद्धीला हे बोला tell to your own heart, आणि तुमच्या हृदयाला हे बोला in the name of Jesus, की येशूच्या नावात I will never get anxious anymore. मी जे आहे हे कधीही Come on, bolo. काळजी नाही करणार. Come on, bolo. मग आता बोला तुम्ही हृदय स्वतः में हाथ रख के बोलो. हृदयावरती हात ठेवून तुम्ही हे यीशु बोला. मसीह के नाम से. येशू मसीहच्या In the नावाने, name of Jesus. येशूच्या नावात From today, I will never be anxious. आजपासून मी कधीही काळजी नाही करणार. I will never be anxious मी कधीही काळजी करणार नाही आजपासून, because the Lord is with me. कारण की देव माझ्या बरोबर आहे. Rejoicing is my portion. आनंद करणं हे माझा हिस्सा आहे. Today, I will rejoice in mid of my problems in Jesus' आणि name. माझ्या संकटामधून पण मी आनंद करणार आहे येशूच्या नावात. Amen. Hallelujah. Hallelujah. आज से anxious मत हो जाओ. Don't आणि be anxious. आजपासून काळजी नका करू, Because anxiousness will never take you to the Lord. कारण की काळजी जी आहे ते तुम्हाला देवाकडे नाही नेणार. Neither anxiousness is not from the Lord. आणि काळजी जी आहे ती सुद्धा देवापासून नाही. Anxiousness is from devil. जे काळजी आहे ती सैतानापासून And आहे. today God is breaking every anxiousness of your life. आणि And he comes with us. आज येशू जे आहे तुमच्या जीवनातले जे काही काळजी आहे ते तोडत आहे. And now आणि I आता want to teach you all how to break the anxiousness. मला तुम्हाला हे शिकवायचं की काळजी जेव्हा येते तेव्हा तुम्ही त्याला कसं तोडू शकता. And the word of God. देवाच्या Yes, वचनाद्वारे. please read it. But not from the beginning. From the beginning. कशाविषयी काळजी करू नका, पण प्रार्थना आणि विनंती करून Yes, wait, please. क्या करना है पहला? प्रार्थना Give prayer
Raise up पहिलं काय prayer करायचं आहे ते म्हणजे प्रार्थना. in everything. मग सर्व गोष्टींमधून, In everything. हर एक गोष्टीमधून. इधर नहीं लिखा है कुछ चीज के लिए. असं इथे लिहिलेलं नाहीये की थोड्याच He गोष्टींसाठी, didn't say for something. आणि असं नाही लिहिलंय की काही He गोष्टींसाठी. says in everything. असं लिहिलेलं आहे की हर एक गोष्टीमध्ये. प्रॉब्लम छोटा होने दे, बड़ा होने दे. मग संकट छोटा असू दे नाही तर मोठा असू दे. प्रॉब्लम फिजिकली होने दे, स्पिरिचुअल होने मग दे. संकट जे आहे ते शारीरिक असू दे नाहीतर मग आत्मिक असू दे. It doesn't matter. ह्याची काही म्हणजे फरक पडत नाही. The only way you can break the chains of anxiousness in your life आणि मग हेच फक्त एक तरीका आहे तुमच्या जीवनामधली जी काळजी आहे त्याला तोडायसाठी. is to raise prayers. ती म्हणजे प्रार्थना तुम्ही करा. You know when you pray, you know what is your language? What is the sign that you are making when you pray? मग तुम्हाला माहिती आहे का प्रार्थना करताना तुम्ही कोणची भाषा बोलताय किंवा कोणचं चिन्ह तुम्ही देत आहात. मतलब हम प्रार्थना करते ना, म्हणजे आपण प्रार्थना जेव्हा करतो ना that is a sign. ते हे एक चिन्ह आहे We are showing a sign to God की आपण देवाला हे चिन्ह दाखवत आहोत that Lord, I trust in you. की मी देवा तुझ्यावरती विश्वास करतो. परमेश्वर के ऊपर कौन भरोसा रखता है ना, वही प्रार्थना करता है. देवावरती जो विश्वास ठेवतो ना तोच फक्त व्यक्ती प्रार्थना करतो. Which means ह्याचा अर्थ हे in आहे all these days, की एवढ्या दिवसांपासून if you are not a prayerful man, जर तुम्ही प्रार्थना करणारी व्यक्ती if you नसता, are not a prayerful woman, जर तुम्ही प्रार्थना नाही करणारी व्यक्ती which असता, means we didn't have trust in God. म्हणजे की आपला जो विश्वास आहे तो देवावरती नव्हता. We not having love for God. मग आपल्याला देवासाठी प्रीती नव्हती. But today let God turn our path. पण आज जे आहे देवाला ते आपला मार्ग जो आहे ते वळवू दे. So the first thing मग हे जी पहिली गोष्ट to break the chains of ती anxiousness म्हणजे जी काळजीची जी साखळी आहे ती तोडणं. is to raise the prayer. त्याचा अर्थ हे की प्रार्थना Which कर. means, prayer means प्रार्थना म्हणजे trusting God. देवावर विश्वास कर. आमेन, हालेलुया. हालेलुया. आज आपका चिंता के बीच में परमेश्वर को भरोसा रखने वाले परमेश्वर के ऊपर, आमेन. आमेन. और वो भरोसा कैसे प्रकट होता है? हमारे द्वारा, प्रार्थना के द्वारा प्रकट होता है, आमेन. थ्रू प्रेयर्स we put our trust on God. आणि देवा प्रार्थनेच्या द्वारा आपण देवावरती विश्वास ठेवतो. Prayers are a sign that we are telling Lord that Lord I trust you. आणि प्रार्थना हे एक चिन्ह आहे हे बोलायसाठी की देवा मी तुझ्यावरती विश्वास ठेवतो. And now please go ahead. But in everything, यार, हर चीज में प्रार्थना और पण प्रार्थना आणि विनंती करून यहाँ? आदर प्रदर्शनासहित आपली मागणी देवाला कळवा. here it says with prayer, आणि इथे असं लिहिलेलं आहे की प्रार्थना with supplication. आणि विनंती. You know what is supplication? विनंती म्हणजे काय? Opening up your burdens to Jesus. तुमचं जे मन आहे ते येशू ख्रिस्ताला खोलून देणं. As much as you want to hide your problems, जेवढं तुम्ही देवापासून लपत आहात, as much as you want to hide your challenges, जेवढे तुम्ही तुमचे जे संकट आहे ते देवापासून लपवताय, even though God knows it, God knows the problem. जरी देवाला ते संकट काय आहे त्याची माहिती आहे, Even though He knows your challenges, जरी त्याला तुमचे जे चुनौती आहे ते त्याला माहिती आहे, कठीणाई जी आहे ते still माहिती He आहे, want to work in it until you are exposing it to God. तरी तो तेव्हा नाही तोपर्यंत काम नाही करणार जोपर्यंत ते तुम्ही तुमच्या स्वतःहून ते उघडत नाही देवापुढे. If you are not exposing your sin, जर तुम्ही तुमचे जे पाप आहेत देवापुढे उघडत नाहीये, He cannot work in it. मग तो जो आहे त्या काळात त्या गोष्टीमध्ये काम नाही If करू. you are not exposing your temptations to God, जर तुम्ही जे आहे तुम्ही ते स्वतःचे लोभ जे आहेत देवापुढे उघडे नाही करत He आहे, cannot work in it. तर तो त्यात काम नाही करू If you are not exposing your sickness to the शकत. Lord, जर तुम्ही तुमचं आजारपण आहे ते देवापुढे नाही ने, He cannot work in it. तो त्यात काम नाही करू शकत. Today, let us open our hearts मग आज जे आहे आपले हृदय उघडूया and expose our weakness in the आणि presence of आपली God. जी कमजोरी आहे ती देवापुढे उघडी That करूया. is called supplication means. आणि ह्याचाच अर्थ विनंती. What is विनंती मतलब क्या है? हम मन खोल के बोल रहे कि यही है मेरा जीवन. Lord, this is the status of my life. आणि विनंती म्हणजे काय की आपलं मन खोलणं त्याच्या पुढे आणि हे सांगणं की देवा माझ्या जीवनाचं हे परिस्थिती आहे That is the status of my life. आणि हीच माझ्या जीवनाची And परिस्थिती Lord, आहे. I need your grace. आणि देवा मला तुझ्या अनुग्रहाची गरज आहे. Today, let our prayers आणि मग आज आपली जी प्रार्थना आहे transform
transfer to the place of supplication. अशी बदलूया की जिथे आपण विनंती करू आज करत आहोत हमारा सब चिंता को परमेश्वर को हम एक्सपोज करते हैं. आणि आपली जे काही चिंता काळजी आहे ते आपण देवापुढे आणूया. You are not exposing it to a wrong person. तुम्ही जे आहे हे कोणा वेगळ्या वाईट व्यक्तीच्या पुढे हे प्रस्तुत नाही You know करत. what is the problem with us? आपलं काय प्रॉब्लेम आहे हे माहिती आहे का? We try to expose our weakness to men, आपली जी कमजोरी आहे ती आपण मनुष्य पुढे उघडायचा प्रयत्न करतो. right? हमको बीमार आया तो सीधा किसके पास जाते हैं? आपल्याला जर बरं नसेल तर आपण कोणाकडे जातो? We are exposing it to the doctor. आपण जे आहे ते डॉक्टरकडे जातो. When you have a problem on something, you go to that consultant, आणि right? मग जे काय आपलं जे काय आपण ज्या गोष्टींमधून चाललेलो आहे संकटातून चाललोय आपण त्या व्यक्तीकडे We जातो. go to an expert of that problem. मग ते जे आहे त्या गोष्टीचं जे The expert who can solve that problem. तज्ञ जे ओके एक्सपर्ट तज्ञ जे आहेत त्यांच्याकडे जातो. But today, पण आज I want to introduce a mightiest expert who मला- can solve all your problems. मला असं महानशा तज्ञाचं बद्दल तुम्हाला सांगायचं आहे जे आपल्या सर्व काही संकटापासून आपल्याला काढू शकतो. Oh, he can take away the root of your problem. तो जे आहे तुमचे जे संकट आहे ते जडापासून काढू And शकतो. his name is Jesus. आणि त्याचं नाव म्हणजे येशू ख्रिस्त आहे. Amen. Hallelujah. Hallelujah. आज हमारा बीमार को यीशु मसीह के पास एक्सपोज करते हैं. आणि आज जे आहे आपली जे आजारपण आहे ते येशू ख्रिस्तापुढे आपण Let us show उघडूया. our weakness to Lord. आणि आपली कमजोरी जी आहे ती आपण प्रभू समोर उघडूया. Say that Lord, आणि आपण हे म्हणूया की देवा this is what I am, हे मी आहे and I come to you, आणि मी जसा आहे तसा तुझ्याकडे येतो. knowing that you care for me, हे जाणून की तू माझ्यासाठी काळजी करतो. knowing that you can break every chains of हे my life. जाणून की तू जे आहे माझ्या हर एक बंधन माझ्या जीवनाचे तोडू शकतो. Yeah, next thing. We are finishing now in 5 minutes. आभार. आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. Yes, Amen. Hallelujah. Now it says, give thanksgiving to the Lord. आणि मग आता असं म्हणत आहे की आभार माना तुम्ही येशू ख्रिस्ताचे. Praying प्रार्थना करून means trusting. प्रार्थना करणं म्हणजे विश्वास करणं. Supplication, काळजी विनंती म्हणजे which means exposing. विनंती म्हणजे स्वतःला उघडं करणं देवापुढे. Thanksgiving, तो धन्यवाद मानणं किंवा आभार प्रदर्शन करणं which means grateful heart. म्हणजे एक धन्यवादित हा हृदय मानणं. Thankfulness, thanksgiving means धन्यवाद करणं म्हणजे having faith that already God has dealt with it. धन्यवाद करणं म्हणजे हे विश्वास की ऑलरेडी देवाने ते तुम्हाला दिलेला आहे. हम कब धन्यवाद देते ना, हमारा प्रश्न के बीच में हम धन्यवाद देते ना, in the middle of our problems when we give thanks to the Lord. आपण आपल्या जे संकटाच्या मध्ये असताना आभार जेव्हा मानतो, In mid of our weakness when we give आपल्या thanks to the Lord. कमजोरीमध्ये जेव्हा आपण देवाला धन्यवाद You know मानतो what we do? तेव्हा तुम्हाला माहिती आहे का आपण काय करतो? Including when I said, yeah, us, all of us. म्हणजे मी स्वतःला ह्याच्यात ठेवून बोलतो की काय आहे? हमारा प्रश्न के बीच में हम बहुत बड़बड़ करते हैं, आपले है जे प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपण फार ना? Right? बडबड Our करतो. mind will think all negative things. आणि आपलं जे मन आहे आणि बुद्धी आहे ते फार वाईट गोष्टी We विचार speak करतो. all negative words. आपण नेहमी चुकीच्या गोष्टी बोलतो, We will think नकारात्मक गोष्टी बोलतो. we'll think all the negative आणि things. आपण जे आहे ते हर एक गोष्ट जी नाही होणार तीच विचार But करतो. the word of God says, पण देवाचं वचन असं in म्हणतं mid of our problems, की आपल्या ज्या संकट आहे त्याच्यामधून in mid of our anxious situation, आणि आपल्या काळजीमधून let us give thanks to the Lord. आपण जे आहे देवाला आभार And मानूया. which means when we say thanks to the Lord, आणि ह्याचा अर्थ हे आहे की जेव्हा आपण देवाला आभार we मानतो are saying to the Lord, तर आपण देवाला हे म्हणत that आहोत Lord, I have faith in you. की देवा मला तुझ्यावरती विश्वास आहे. And my faith is that you have already dealt that problem. आणि माझा हा विश्वास आहे की तुम्ही हे ऑलरेडी माझे जे संकट आहे त्याला उत्तर दिलेलं आहे. ते मेरा सोडलं प्रश्न आहे. के ऊपर आप उत्तर देने वाला नहीं, आप उत्तर दे दिया ऑलरेडी. आणि मग- That is called thanksgiving. आणि माझ्या प्रश्नाच्या उत्तरावरती तू प्रश्नाच्या उत्तराला तू उत्तर देशील असं नाही, पण तू ऑलरेडी ते दिला आहे. That is what the heart of thanksgiving, the sign of heart of आणि thanksgiving मग is. हेच जे आहे एक चिन्ह आहे आभार प्रदर्शित करण्याचं हृदय. And 7th verse, we are finishing there. आणि मग 7वं वचन आपण इथे संपवत आहोत.
म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे Yes. असलेल्या देवाची शांती हा. तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. Oh, amen. Hallelujah. Hallelujah. Here it says, आणि इथे असं लिहिलेलं आहे the peace of God, की देवाची शांती which surpasses all the understanding, जी हर एक गोष्टींच्या परे जाते, will guard your hearts and minds through Christ Jesus. ती जी आहे ती तुमच्या हृदयाच्या आणि बुद्धीचं विचारांच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असेल. What it means, म्हणजे काय? in the middle of your challenges, तुमचे जे संकट आहे त्याच्यामध्ये that particular thing that is bringing anxiousness in your life, ती गोष्ट जी तुम्हाला काळजी देत आहे, when you give prayers, जर तुम्ही प्रार्थना करता, means when you trust in the Lord, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता ह्याचा अर्थ हे आहे की तुम्ही देवावरती विश्वास when करता, you raise supplications, जेव्हा तुम्ही विनंती देवाकडे देता, which means when you are exposing your problems to the Lord. आणि ह्याचा अर्थ हे आहे की तुम्ही जेव्हा स्वतःचे जे संकट आहे देवापुढे उघडे करता, Last, when you are thanksgiving to the Lord. आणि मग शेवटची गोष्ट म्हणजे तुम्ही देवाचा धन्यवाद You know मानता. what first thing will happen? मग तुम्हाला माहिती का पहिलं काय होईल? आपका प्रश्न नहीं निकलने वाले. It never, तुमचं जे you won't see प्रश्न your आहे ते problems निघून away. लगेचच नाही निघून जाणार. But first you want to receive the peace of God. पण पहिलं जे आहे ते तुम्हाला देवाची शांती मिळेल. That is a sign. ते जे आहे ते एक चिन्ह आहे. That is a sign to your mind and to your heart. हे चिन्ह आहे तुमच्या हृदयासाठी आणि तुमच्या मनासाठी, That God is already dealing with that. की देव हे या गोष्टींना ऑलरेडी सांभाळत आहे. आज परमेश्वर का शांति आपके प्रॉब्लम के बीच में प्रकट होने दे. आणि Amen. परमेश्वराची शांती आज तुमच्या संकटामध्ये सुद्धा तुम्हाला प्रकट होऊ द्या. Jesus was in the boat येशू ख्रिस्त जे आहे त्या नावेत होता, with his 12 disciples. त्याच्या 12 शिष्य संपली, The sea rolled up. आणि जे समुद्र आहे ते फार असं वाईट The झालं, wind was heavy. आणि खूप असं मोठी हवा आली, Jesus knew that. आणि देवाला हे माहिती होतं. But you know what Jesus was doing? पण तुम्हाला माहिती आहे का देव काय, येशू ख्रिस्त काय करत He होता? was sleeping. तो झोपला What होता. does that mean? त्याचा अर्थ काय आहे? That means the peace of God was inside Jesus. त्याचा अर्थ हे आहे की जे देवाची जे शांती आहे ती येशू ख्रिस्ताच्या आत होती. Where the rest of the 12 जेव्हा की ते 12 लोक were in the same boat, जरी ते त्या सेम नाव मध्ये but होते, when they see the wind, जेव्हा त्यांनी तो वारा but पाहिला when they saw the ocean rising up, आणि त्यांनी ते वादळ आणि ते जे समुद्र आहे ते असं मोठं खवळताना they पाहिलं, were screaming and roaring. आणि मग ते जे आहेत ते ओरडत होते आणि ते घाबरले And होते, they were telling, we're gonna die, we're आणि gonna मग die. ते म्हणत होते की आता आपण मरणार आहोत, मग मरणार आहोत. Jesus was sleeping. पण मग येशू ख्रिस्त झोपला होता. I tell you, that is what a child of God is called to live. आणि तेच तसंच जीवन आपल्यालाही देवाने बोलवलेलं आहे, तसं जीवन जगण्यासाठी. हमारा येशू वो ख्रिस्ताचा समुद्र के तरफ प्रॉब्लम के बीच में, वो हवा के बीच में प्रॉब्लम है ना, वो ऐसे प्रॉब्लम के बीच में हम चिल्लाने नहीं वाले कि हम मरने वाले, हम सोने वाले, मतलब वी गोना रेस्ट विद द लॉर्ड. आपला जे वादळ आहे, आपलं जे संकट आहे, आपलं जे काळजी आहे, त्याच्यातही आपण बोलणार आहोत की देवबा मला माहिती आहे की तू माझ्या आत आहे, म्हणून आपण त्याच्या आतमध्ये शांतीने झोपणार आहोत. That sleep was so natural from आणि Jesus. मग ती जी झोप होती ती किती एक अशी साधारण गोष्ट होती, एक नॅचरल गोष्ट होती येशू You know why ख्रिस्तासाठी. Jesus was sleeping? आणि तुम्हाला माहिती आहे का की येशू ख्रिस्त का झोपला वो होता? समंदर को बनाया वो परमेश्वर. कारण He की made त्यांनी that. स्वतःने त्या समुद्राला बनवलं आहे. He knows that nothing can harm him. त्याला माहिती आहे की हे सगळं काही त्याला काही करू नाही शकत, Because he is beyond the problems. कारण की तो जो आहे त्या संकटाच्या परे आहे. Today you can be in peace. काय आज तुम्ही शांतीत असू शकता, Because the one who is inside you is greater than the world. कारण की जो तुमच्या आत आहे तो या जगातल्या मध्ये असणाऱ्यापेक्षा महान आहे. Because of that Jesus who's inside you, कारण की तो येशू ख्रिस्त जो तुमच्या आत आहे, you can live in that godly peace. तुम्ही जे आहे त्या देवाच्या शांतीमध्ये राहू When you शकता, will never stirred up in the जिथे problems. तुम्ही कुठेही असं पडणार नाही, You know that, कमजोर पडणार you नाही. know when you put that, what is it, mustard inside the oil,
तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जर ती मोहरी जी आहे ती तेलामध्ये जर टाकली क्या होता है? तर ती कशी तळतली. बहुत जीवन ऐसे ही हमारा रहता तर मग आपलं पण जीवन कधी कधी असं असतं है. We are jumping like that. की आपण अनेक वेळेस असं उडतो, असं तडतडतो. But we are not going to, our life not going to be any more in the name of Jesus. पण येशूच्या नावात आजपासून आपलं जे जीवन आहे असं नसावं. Our life will be like Jesus who was sleeping in the middle of Amen. the storms. आपलं जे जीवन आहे ते येशू ख्रिस्तासारखं असावं की जो त्या 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 वादळात सुद्धा तो झोपला When होता. Jesus was sleeping, आणि जेव्हा येशू ख्रिस्त झोपला he was होता, giving a sign to disciples. तो जे आहे त्याच्या शिष्यांना एक चिन्ह देत होता. वो चिन्ह दे रहा है, तुम लोग ये मत करो, बैठो यार, कुछ नहीं आणि तो होगा. असं चिन्ह देत होता की अरे तुम्ही शांतीने बसा, तुम्ही काळजी नका करू, काही नाही होणार आहे. Same way, आणि तसं today the peace of God is going to fill your heart. आज तुमच्या जीवनामध्ये देवबापाची शांती येणार आहे. That is a sign from God over your life. ती हे चिन्ह आहे देवाची तुमच्यासाठी That do not worry anymore. की आता काही चिंता करू I नका. am there to deal your storms. मी जे आहे हे तुमच्या वादळासाठी आहे. I am there to deal all the winds of the problem like winds in your life. मी जे आहे त्या वादळाची काळजी करेल Because I am there. कारण की मी आहे. आज आपका प्रॉब्लम के बीच में आज परमेश्वर का शांति आपके जीवन में मिलने वाला आज है. तुम्ही जे संकट आहे, जे काळजीतून तुम्ही चाललेला आहे, त्याच्यामध्ये असताना सुद्धा तुम्हाला देव तुमचं उत्तर That देणार is why आहे. what is the word says there. आणि हेच जे आहे हे वचन मध्ये लिहिलेलं It is आहे. called peace of God which surpasses all understanding. असं लिहिलेलं आहे की अशी शांती देवाची की जी बुद्धी समर्थाच्या पलीकडे असेल. क्यों उधर लिखा है बुद्धि सामर्थ्य बुद्धी सामर्थ्य, हाँ सामर्थ्य बाहर. हा पलीकडे. Yes, why it is written like that? मासं का लिहिलेलं आहे? क्योंकि दुनिया में कारण की जगामध्ये when someone is facing problem, जेव्हा कोणी संकटातून चाललेला there is आहे no peace. तिकडे शांती नसते. कोई ऐसे है क्या प्रॉब्लम्स के बीच में शांति में रहते हैं? मग कोण असं आहे का की जे संकटामध्ये पण शांत असतो. But a child of God will get a blessing like that in such a way. पण देवाचे जे लेकरं आहेत त्यांच्याकडे ही अशी भेट आहे Even in the middle of challenges, की त्यांच्या संकटामध्ये सुद्धा God will give that divine peace in your life. देव जे आहे तुमच्या संकटातून तुम्ही जात असताना सुद्धा तुम्हाला एक फार असं मोठीशी शांती देतो. That peace will be a miracle for the world. ती जी शांती आहे ती जगासाठी एक फार आश्चर्य गोष्ट आहे. The चमत्कार same आहे. sickness you are carrying जे तुम्ही आजारपण घेऊन चालत is the आहात, same sickness the world is also carrying. तर हे जगाचे लोक पण घेऊन चालत आहे. But the world will cry about their sickness. पण जे जग आहे ते त्यांच्या आजाराबद्दल रडते. But you will be rejoicing in mid of पण that तुम्ही जे sickness. आहे त्या आजारामध्ये असताना सुद्धा तुम्ही आनंदित असता. Why that peace that is surpassing the knowledge is inside you? मग ही जी शांती आहे ती का तुमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. Why that peace is inside you? हे शांती जी आहे ती तुमच्या आत काय आहे. वो शारीरिक रीति का वो शांति नहीं है, वो परमेश्वर देने वाला शांति है. मग ही Amen. जी शारीरिक देहाची शांती नाहीये, पण ती देवाची शांती आहे. Because the peace of the flesh comes only when the flesh is comfortable. आणि देहाचा जो Shanti. देह Shanti, yeah. The peace of the flesh. पीस और पीस Peace, शांती. अच्छा, देहाची जी शांती आहे Will come only when the flesh is comfortable. ती तेव्हाच येईल जेव्हा हे देह जे आहे हे चांगल्या गोष्टीतून The चाललेलं peace आहे. of God will come even in the middle of problems. पण देवाची जी शांती आहे ती संकटामध्ये तुम्ही जात असाल तरी तेव्हा येते. बोट स्टार्ट होने के तक 12 लोग बहुत खुश थे. मग ती नाव चालू होईपर्यंत सगळे शिष्य खूप खुश होते. सब लोग बहुत बात कर रहे थे, क्या चमत्कार किया यीशु मसीह. आणि मग ते खूप खुश होते आणि म्हणत होते की त्या येशू ख्रिस्तानी किती मस्त महान महान चमत्कार केले. 5 ब्रेड 2 मच्छी सबको खिलाया आणि परमेश्वर. मग 5 भाकरी आणि 2 मासे त्यांनी सर्वांना खायला घातली. बोट स्टार्ट करने के समय में गवाही से गवाही, फुल टेस्टिमनीज. आणि मग जी नाव होती ती चालू करताना त्यांनी फार सगळं गवाहीवर गवाही बट दिली. नाउ इन द मिड ऑफ द ओशन, आणि पण मग जेव्हा मध्ये गेल्यानंतर 10 मिनट पहले चमत्कार देखा. त्या समुद्रामध्ये गेल्यानंतर अभी बोल- 10 मिनिट आधी त्यांनी जे चमत्कार पाहिलेला अभी वो यीशु मसीह अभी बोट में है. वो आणि same- तोच येशू ख्रिस्त ज्यांनी एवढे चमत्कार केले तोच त्या नावेमध्ये असू
गवाही से सीधा नेगेटिव बात। आणि माझी साक्ष आहे त्याच्यापासून डायरेक्ट चिंतेवरती 10 उतर. मिनट पहले गवाही, 10 मिनिट अगोदर ते साक्ष देत ओ होते मेरा परमेश्वर कितना महान है। की माझा परमेश्वर किती महान आहे. अगले 10 मिनट के बाद अभी बोल रहे कि हम मरने वाले हैं, क्या परमेश्वर। आणि मग 10 मिनिटानंतर म्हणते की अरे आम्ही मरणार आहोत, असा कसा देव आहे. ऐसे ही हमारा जीवन। आणि असंच आपलं जीवन आहे. पिछले दिन हम परमेश्वर को गवाही दिया। कधी कधी आपण जे आहे देवाची साक्ष देतो. लास्ट ईयर यू थैंक गॉड, आणि मागच्या वर्षी तुम्ही देवाला धन्यवाद मानला, बट दिस ईयर यू आर क्वेश्चनिंग गॉड। पण या वर्षी तुम्ही देवाला प्रश्न We करत are आहात. not that disciples. मग आपण जे आहे ते तसे शिष्य नसायला पाहिजे. Because that disciples questioned God because they didn't have Holy Spirit that time. कारण की त्या शिष्यांनी येशू ख्रिस्ताला प्रश्न केला कारण की त्यांच्याकडे पवित्र आत्मा नव्हती. But हम ऐसे शिष्य नहीं हैं। पण आपण जे आहे तसे शिष्य नाही आहोत. We have our Holy आजच्या Spirit inside us, आपल्याकडे पवित्र आत्मा आहे आपल्या आतमध्ये, who gives us hope, जो आपल्याला एक आशा देतो, who gives us faith, जो आपल्याला विश्वास देतो, who gives us the strength to know that one day I will see that miracle in the name of जो Jesus. आपल्याला ताकद देतो की आपण एका दिवशी येशू ख्रिस्ताचे चमत्कार पाहू. Amen. Hallelujah. आज वो पवित्र आत्मा हमारे बीच में है। आणि आज तो पवित्र आत्मा आपल्या आतमध्ये आहे. And today, if you don't have the Holy Spirit, He is ready to fill you. आणि आज जर तुमच्याकडे पवित्र आत्मा नसेल तर तो तुम्हाला पवित्र आत्म्याने भरायला He तयार आहे. will fill you, then you will never see anytime you are facing negative words in front of your आणि mouth. जेव्हा तो तुम्हाला भरेल त्याच्यानंतर तुम्ही पाहताल की तुमच्या मुखातून जे नास्तिक गोष्ट आहे त्या नाही निघणार. गिरना उठना ये नहीं है पवित्र आत्मा का काम। हम ऊपर जाने वाले हैं पवित्र आत्मा का ताकत से, एक स्टेज से दूसरा स्टेज हम परमेश्वर में बढ़ने वाले हैं। मग आमेन। पडणं आणि उठणं हे नाहीये येशू ख्रिस्ताचं काम, पण आपण जे आहे वर आणि वरतीच जाणार आहे येशू ख्रिस्ताच्या आतमध्ये. That is what Holy Spirit can आणि do. हेच जे आहे पवित्र आत्मा करू The शकते. day on the Pentecost, आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी then the Holy Spirit came upon the जेव्हा disciples. पवित्र आत्मा त्या शिष्यांवरती उतरला, उसके बाद ऐसे ऐसे चलने वाला डिसाइपल्स नहीं, परमेश्वर का ताकत में मग चलने वाला त्याच्यानंतर जे disciples। शिष्य होते ते डगमगून चालणारे नव्हते, पण ते परमेश्वराच्या ताकदीत चालणारे होते. Today, who want that strength in your life? मग कोणाला ही ताकद हवी आहे तुमच्या जीवनामध्ये. आपका वीकनेस देख के परमेश्वर भागने नहीं वाला है। आणि मग तुमची जी कमजोरी आहे ती पाहून येशू ख्रिस्त पळून नाही जाणार आहे. आपका वीकनेस देख के परमेश्वर आपके पास आने वाला तुमची है। जी आमेन। कमजोरी आहे ती पाहून देव उलट तुमच्याकडे जवळ येणार Because आहे. He wants to break that weakness in your कारण life, की तुमच्या जीवनात ही जी कमजोरी आहे त्याला तोडायची आहे. and He wants to start a new chapter in your life. आणि त्याला तुमच्या जीवनामध्ये एक नवीन चॅप्टर, एक नवीन सुरुवात करायची आहे. कितने लोगों को नया शुरुआत चाहिए मग जीवन में? कोणाला अशी नवीन सुरुवात हवी Oh, तुमच्या we have an जीवनात? expert here. आणि आपल्याकडे एक expert. तज्ञ व्यक्ती आहे. He is an expert to start new chapters. आणि तो जो आहे तो असा व्यक्ती आहे की जो नवीन सुरुवात करणारा व्यक्ती वो आहे. चीज करने के लिए एक नंबर है तो हमारा एक परमेश्वर। नंबर आहे नवीन सुरुवात That's what the word of God says. म्हणून देवाचं वचन असं In म्हणतं Christ. की ख्रिस्तात We are new creations. आपण जे आहे एक नवीन व्यक्ती आहोत. Old things have passed away, जुन्या गोष्टी गेलेल्या आहेत and everything has become new. आणि सर्व गोष्टी नवीन झालेल्या आहेत. There is one person who can make new out of your old things. आणि असं जर एक व्यक्ती आहे जो नवीन जुन्या गोष्टींमधून नवीन गोष्टी बनवू It is शकतात, Jesus Himself. तो म्हणजे येशू ख्रिस्त आहे. Let us all raise up this मग night. आता आपण उठूया, उभा Today, the राहू. power of God can touch your life. आज जे आहे देवाची ताकद तुमच्या जीवनाला I don't स्पर्श care on करू what शकते. situation you are here, मग मला याचा फरक नाहीये की तुम्ही कशातून but निघून I आले. believe in a God who can break all the chains of your life. पण मी अशा देवावरती विश्वास करतो की जो सर्व बंधनं तुमच्या जीवनाचे तोडू Let शकतो. us all raise up this evening. मग सर्व उभा राहूया Let's raise up our hands this evening आणि मग आपले हात जे आहेत ते वरती करूया and let us tell Lord, आणि आपण देवाला हे म्हणूया Lord, I come to your presence की हे देवा मी तुझ्या उपस्थितीत येत आहे, with a heart of prayer, की या प्रार्थनेच्या हृदयाने येतोय, knowing that I trust in you, Lord. हे जाणून की मी
तुझ्यावरती विश्वास करतो इतना देवा. दिन परमेश्वर मेरा भरोसा डॉक्टर के ऊपर था, दवा के ऊपर था, बट आज मेरा परमेश्वर के ऊपर मेरा भरोसा रखने वाला है. इतका दिवस माझा भरोसा डॉक्टरकडे होतं किंवा मग माझ्या त्या मेडिसिन वरती होतं, जगिक गोष्टीवरती होतं, पण आतापासून तुझ्यावरती आहे देवा. All these days my trust was on my strength. आणि इतक्या दिवस माझ्या स्वतःच्या ताकदीवरती माझा विश्वास But होता. Lord, today we are trusting in you. पण आज देवा आम्ही तुझ्यावरती विश्वास करत For आहोत. you are my trust. कारण की तू माझा विश्वास आहे. And we are exposing our hearts this आणि evening. आम्ही जे आहेत आमचे हृदय तुझ्या पुढे उघडे We करत आहोत. break every powers that is hindering us in the name of आणि Jesus. आम्ही जे आहे अशी सर्व ताकदीला तोडत आहोत जे आम्हाला देवापासून दूर करत आहे. यीशु मसीह के नाम से येशू मसीहच्या नावाने हर बंधन यीशु मसीह के नाम से हर तोड़ने दे. बंधन तुटू दे येशूच्या नावात. हर बीमारियां यीशु मसीह के नाम से तोड़ने दे. आणि जे काही दुःख आहे किंवा जे काही त्रास आहे जे काही आजारपण आहे येशूच्या नावात तुटून हर जाऊ दे. टेम्पटेशंस यीशु मसीह के नाम से तोड़ने अनेक दे. लोक जे आहे येशूच्या नावात तुटून जाऊ दे. Every weakness in the name of Jesus. let अनेक it break. कमजोरी येशूच्या नावात तुटून जाऊ दे. Right now I speak the power of God to manifest. आता मी देवाची उपस्थिती इथे मागत आहे In the सर्वांना. name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Acts 1:8 says, प्रेषित एक म्हणतं when he comes upon you, जेव्हा तो तुमच्यावरती he येईल will receive power. तुम्हाला ताकद मिळेल. When Holy Spirit comes upon us, जेव्हा पवित्र आत्मा वो आपल्यावर सिर्फ हमारे लाइफ में खेलने के लिए नहीं आता है, हमको ताकद देने के लिए आता है परमेश्वर. तो फक्त आपल्या जीवनामध्ये खेळायसाठी नाही येत पण आपल्याला ताकद देण्यासाठी येतो. He is not a pet dog inside your heart. तो जो आहे He is not like a pet dog in your heart. पाळणार आय डोंट वांट टू से दॅट ॲक्चुअली. Yes, tell. No. वो pet. जानवर नाही. Yes, he is a lion of tribe of Judah तो in your जो heart. आहे तो एक मोठासा जुडाचा जो सिंह आहे तो आहे. And he is there to break every chain in the आणि name तो of जे आहे Jesus. तुमच्या जीवनामध्ये आहे सगळे बंधन तोडायचे. From today, Holy Spirit will never be a pet anymore. मग आजपासून पवित्र आत्मा जो आहे तो एक तुमच्या पाळीव जनावरासारखा नाही. But he will be like a lion of tribe of Judah in your life in the name of पण तो Jesus. जो आहे तो एका सिंहासारखा आहे. He will तुमच्या roar. जीवनामध्ये. He will roar over your problems in the name of तो जो Jesus. आहे तुमच्या संकटावरती जोरदार गाणी करेल. He will roar in the name of Jesus. तर तो जे आहे गरगरणार येशूच्या In नावात. the name of Jesus, he's roaring right now. येशूच्या नावात तो गरगरत आहे. Father, we want to thank you and we bless your name. देवा तुला धन्यवाद मानायचा आहे. तुझ्या नावाला Thank you, Lord. धन्यवाद करायचा. Coming week, they will come up with testimonies in Jesus' येणाऱ्या name. हफ्त्यामध्ये सगळे जे काय आहे ते तुझी साक्ष घेऊन We येतील. thank you and we bless your name. तुझं नावाचा धन्यवाद मानतो आणि तुझ्या नावाला आशीर्वाद In देतो. Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. Amen, amen, Amen. amen. Hallelujah. Hallelujah. God has done with your things. मग देवाने जे आहे तुमच्या गोष्टींना उत्तर दिलेलं Go आहे. with faith. मग विश्वासाने जा Go with the divine peace. आणि मग शांतीने जा He will come back with testimonies. आणि मग तुम्ही जे आहे साक्षीने घेऊन येता. Amen. Hallelujah. Hallelujah. हर चीज में परमेश्वर आपको हर प्रॉब्लम से गवाही लेके आने वाले हैं. आणि मग Amen. हर एक गोष्टीमधून देव तुम्हाला बाहेर काढणार आहे आणि तुम्हाला साक्ष देणार आहे. Amen. God bless you all. Amen. Amen. So this time, if you all want to offer for the Lord, you can offer. या जर तुम्हाला देवाच्या साठी दान द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. And tomorrow we have our Sunday service, आणि मग उद्या जी आहे रविवारची सभा आहे 8:30 a.m. in the morning. सकाळी 8:30 वाजता. So please, if you are available, जर तुम्ही त्या प्रार्थनेसाठी येणार असताल and I wish you are all available. मग मला असं वाटतं की तुम्ही जर असताल अवेलेबल So come morning 8:30. उपलब्ध Come तर morning तुम्ही 8:30. सकाळी 8:30ला या And God will do great things. आणि देव जे आहे तुमच्यासाठी महानच्या गोष्टी करेल. Amen. Hallelujah. Hallelujah. So let us all lift up our hands and thank Jesus this morning. आणि मग आपण जे आहेत हे आपले हात उंच करूया आणि देवाला धन्यवाद मानूया आज Father, संध्याकाळी. thank you for your word. आणि देवप्पा धन्यवाद आहे तुझ्या या Thank you for वचनासाठी. what you are doing. धन्यवाद तू हे काय करत आहे Father, त्याबद्दल. we speak in the name of Jesus. आणि देवा येशूच्या नावात आम्ही ही प्रार्थना Let करतो. your word work in
your people's life. की तुझं जे हे वचन आहे हे तुझ्या लोकांमध्ये काम करू दे. And let them see the fruit of your word in आणि reality. त्यांना जे आहे तुझ्या शब्दाच्या फळाला त्यांच्या जीवनामध्ये काम करताना पाहू दे. In Jesus' name. येशूच्या नावात. Lord, we are giving everything in your mighty hands. देवा आम्ही हे सर्व काही तुझ्या महानच्या हातांमध्ये सोपत May आहे. the love of Father, देवाची जी प्रीती grace of Son Jesus, आणि येशू ख्रिस्ताची अनुग्रह sweet fellowship of the Holy Spirit आणि पवित्र आत्म्याची be सहभागिता with us forever and ever. आपल्या बरोबर सर्व काळ असू दे. In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. 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 Hallelujah. Hallelujah. बोलो यीशु मसीह की जय. God bless you all. Have a great week. Please come tomorrow. आणि मग तुमचा जो हफ्ता आहे तो चांगला जाऊ दे, आशीर्वादित जाऊ द्या आणि तुम्ही नेक्स्ट टाइम घ्या येशूच्या नावात. God bless you.